गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक जिल्ह्यात नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। येत्या 24 तासात राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही STN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बुधवार 24 जुलै रोजी रायगड आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट असून नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।